एसटी महामंडळाच्या 86,000हून अधिक कर्मचाऱ्यांचा पगार रखडला। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा। जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिलपासून सुरू होणार। 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान जनगणना होणार। दर 10 वर्षांनी होणारी जनगणना कोरोनामुळे पुढे ढकलली होती। नांदेडमधील भोकर पंचायत समिती कार्यालयासमोर स्थानिक आक्रमक, गाढवाच्या गळ्यात गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांच्या पाट्या लावून आंदोलन। सुमठाणा ग्रामपंचायतीने विकास कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप। रत्नागिरीच्या खेड लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात आज सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने आंदोलन। काँग्रेसचे नेते हुसेन दलवाईंच्या नेतृत्वाखाली आंदोलन। कंपनीमध्ये पिपासारखे रासायनिक घटक तयार होत असल्याचा आरोप। गडचिरोली जिल्ह्यात हजरत वली हैदर शाह बाबा यांच्या जत्रेला सुरुवात। जत्रेसाठी 3 राज्यातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी। 353 वर्षाची या जत्रेची परंपरा। बुलढाण्यातील हिवरा आश्रमात स्वामी विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त भव्य यात्रा महोत्सव। 10 जानेवारीला लाखो भाविकांना महाप्रसाद। 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची अगदी तयारी पूर्ण। नागपूरच्या ढालगावमध्ये दूषित पाण्यामुळे 80 नागरिकांची प्रकृती खालावली। दूषित पाण्यामुळे नागरिकांना पोटदुखी आणि उलटीचा त्रास सुरू। रुग्णांमध्ये लहान मुलांसह वयोवृद्ध व्यक्तींचाही समावेश। पुण्यातील राजगुरुनगर नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे ड्रेनेज लाईन मधूनच सांडपाणी नागरिकांच्या घरात। घरातील फर्निचर, भांडी आणि इतर जीवन आवश्यक वस्तूंचं प्रचंड नुकसान। साताऱ्यात महाबळेश्वर प्रतापगड मार्गावर भर दिवसा महाकाय रानगव्याचा मुक्त संचार। वाहन चालकांची काही काळ तारांबळ। नागपुरात लॉन मालकाला मुख्यमंत्री कार्यालयातील पीए असल्याचं सांगून धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात। वरुण मोहाडी असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव। अटकेच्या भीतीने आरोपीची तब्येत खालावली। रुग्णालयात उपचार सुरू। पुणे पोस्टकार अपघात प्रकरणी राज्य सरकारला नोटीस। 2 आरोपींच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने राज्याकडून उत्तर मागितलेलं आहे। काँग्रेस नेते अशोक जाधवांचा मुलगा कुणाल जाधव यांच्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर पक्षप्रवेश। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांची मंत्री योगेश कदमांनी भेट घेतली। हाजी सालीन कुरेशी यांच्यावर काल चाकू हल्ला झाला होता। महानगरपालिका निवडणुकांच्या प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास कडक कारवाई होणार। मतमोजणीसाठी पुरेसे कर्मचारी आणि कडक प्रशिक्षण अनिवार्य असणार आहे। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचं वक्तव्य। मालेगावी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 जणांची तडीपारी। कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या 91 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या। नवापूर नगरपालिकेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नरेंद्र नगराळे यांची उपनगराध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड। नवापूर नगर परिषदेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता। रायगडच्या खोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा साध्या पद्धतीने संपन्न। शिंदेंच्या शिवसेनेचे कुलदीपक शेंडेंनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। मंगेश काळोखेंच्या हत्येनंतर खोपोली शहर शोकसागरात। वाशिम जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीवेळी उमेदवारांकडून थकलेल्या कराची वसुली। उमेदवारी अर्ज भरताना थकीत कर वसूल। उमेदवारांकडून निवडणूक काळात 1,23,00,000 रुपयांची कर वसुली। ठाण्यात भाजपच्या बॅनरच्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मनसेचा बॅनर। बस झाली घराणेशाही, मशाल आणि इंजिनला विजयी करा। ठाकरे बंधूंच्या बॅनरवर उल्लेख। विकासाची दिसते गती म्हणून विश्वासाची भाजप महायुती। भाजपच्या बॅनरवर असा उल्लेख। सांगली महापालिकेच्या प्रचारासाठी मैदानात चक्क वासुदेव उतरले। प्रभाग 17 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांकडून पारंपरिक पद्धतीने प्रचार। पुण्यात तडीपार गुन्हेगार माजी आमदार अनिल भोसले निवडणूक प्रचारात। भाजप उमेदवार रेश्मा भोसलेंच्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे। काँग्रेसचे उमेदवार राजू पवार यांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरात ओवेसींची पदयात्रा। ओवेसींच्या पदयात्रेमुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। जलील यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर पोलिसांकडून विशेष खबरदारी। सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणी अमित ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। सरवदेंच्या दोन्ही मुलींच्या भविष्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, अमित ठाकरेंची मागणी। अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या 2 अंगरक्षकांचं निलंबन। निलेश भालसिंग आणि राघवेंद्र भालसिंग निलंबित। रिव्हॉल्व्हरच्या चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचा ठपका। नागपुरातील प्रभाग 31 मध्ये अपक्ष उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या योगेश काळेंवर हल्ला। अज्ञाताकडून धारदार शस्त्राने वार। मेयो रुग्णालयातील काळेंवर उपचार सुरू। पोलिसांकडून अधिक तपास।
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम मधील गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर. एमआयएमच्या रॅलीमधील काही कार्यकर्त्यांना मारहाण, काळे झेंडे दाखवत एमआयएमचे झेंडे हिसकावले. जलील यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर पुन्हा काल सायंकाळी गोंधळ. ठाण्यातील राबोडी परिसरात दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने. नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न. नजीब मुल्ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राबोडीचे उमेदवार. पुण्यातील शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक. काळेपडळ परिसरातील घटना. हल्ल्यात प्रभाग 41 मधील शिवसेनेच्या उमेदवार सारिका पवार किरकोळ जखमी. गुंड गजा मानेला पत्नीच्या प्रचारासाठी पुणे शहरात प्रवेशबंदी. मानेला शहरात प्रवेश देण्याची विनंती पुणे न्यायालयाने फेटाळली. अकोल्यात मतदानावर बहिष्काराचे लावलेले बॅनर अज्ञातांनी फाडले. शिवणी भागातील प्रभाग 14 मध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय. मूलभूत सुविधांसाठी आमचा मतदानावर बहिष्कार असा बॅनरवर आशय. मालेगावात तृतीयपंथीयांनी घेतली मतदान करण्याची शपथ. मतदान जनजागृतीसाठी मालेगाव महापालिका राबवते वेगवेगळे उपक्रम. जळगावातील सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 900 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 7,000 घसरण. सध्या सोन्याचे दर जीएसटीसह 1,39,874 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2,48,230 रुपयांवर. बुलढाण्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई. 196 कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई होणार. परभणी जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला. तापमान 6 अंश सेल्सिअसवर. नागरिकांना हुडहुडी भरत असल्याने ठिकठिकाणी शेकोट्यांचा आधार. समृद्धी महामार्गावर ग्रँटी उभारण्यासाठी 5 दिवसांचा ब्लॉक. 9 ते 13 जानेवारी या कालावधीत अमरावती जिल्ह्यातील काही भागात ब्लॉक घेण्यात येणार. गोंदियाच्या सालेकसा आमगाव मार्गावर महिलांना करावा लागतोय असुरक्षित प्रवास. मागील 3 वर्षांपासून या मार्गावरील बस सेवा खंडित. इतर खासगी वाहनांना हात दाखवून करावा लागतोय प्रवास. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. वर्धा जिल्ह्यात 37व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिराचं आयोजन. वडनेर येथील घटवाई विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 13 प्राथमिक शिक्षकांना बोगसगिरी भोवली. बनावट कागदपत्रांद्वारे बदली करून घेतलेल्या 13 शिक्षकांचं निलंबन. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्याकडून कारवाई. सोलापूरच्या माढ्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपी अजिंक्य संगीतराव 2 महिन्यांनंतर टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात. नागपुरात अवैध दारू आणि प्रतिबंधित मांजा नष्ट. 526 गुन्ह्यातील 27 लाखांची अवैध दारू आणि 30 गुन्ह्यातील 10 लाखांचा नायलॉन मांजा नष्ट. नागपूर पोलिसांची धडक कारवाई. रत्नागिरीच्या दहिवलीत कारखान्यावर कर विभागाचा छापा. आर्थिक व्यवहाराची कसून तपासणी सुरू. तालुक्यात खळबळ. मीरा भाईंदरमध्ये अवैध पार्किंगवर वाहतूक पोलिसांची कारवाई. अंतर्गत रस्त्यावरील अवैध पार्किंगवर कारवाई. अनेक वाहनांना भुर्दंड. परळीतील वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर लावलेल्या अवैध बॅनरमुळे अपघाताची शक्यता. रस्त्यावरून ये जा करण्यासाठी वाहनांची मोठी कसरत. अवैध बॅनर हटवण्याची नागरिकांची मागणी.